रिलेशनमध्ये मुलं डिप्रेस होतात, तर ते पुढच्या जनरेशन टू जनरेशन कॅरी फॉरवर्ड होतात. तर सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे की स्टुडंट्सला फिजिक्स तर हार्ड वाटतो, बरोबर, पण तुमच्या क्लासमध्ये आल्यानंतर किंवा तुमच्याशी भेटल्यानंतर त्यांचं डिप्रेशनही दूर होतं, मी असं ऐकलेलं आहे स्टुडंटच्या तोंडून. यस, ॲक्च्युली ज्यावेळेस मी कोणत्याही क्लासमध्ये पहिली एंट्री करतो, सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न तर मुलांचा एकच असतो की हे नवीन कोण आलं. आणि ते इव्हन काही जण तर गुड मॉर्निंगला उठत नाही, त्यांना वाटतं आपल्यासारखंच कोणतरी आलेलं आहे. आता ही देवाची फिजिकल देणगीच म्हणावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा एक फिजिक्स शिकवण्याचा ॲटिट्यूड असा असतो की मुलांना तो सब्जेक्ट नाही वाटला पाहिजे, त्यांना ती एक इंटरॅक्शन वाटली पाहिजे की बाबा इथं काहीतरी आहे आणि 1.5 तास इथं हा माणूस आपल्याला काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन देणार आहे. आणि त्यांना कुठंही हे वाटता कामा नये की मग तो हुशार मुलगा असो किंवा बॅक बेंचर असो की हे आपल्यासाठी नाही चालू, हे सगळ्यांसाठी चालू आहे. हे क्लास पूर्ण इन्व्हॉल्वमेंट जी आहे ही त्याच वेळेस येऊ शकते माझ्या अनुभवावरून, ज्यावेळेस तुम्ही त्यांना डे टू डे एक्झाम्पल्स देसाल. जसं आपण आत्ता म्हणलं की बाबा रिलेशनमध्ये मुलं डिप्रेस होतात, त्यांना त्यांच्याच लँग्वेजमध्ये जर एक्झाम्पल दिले तर ते पुढच्या जनरेशन टू जनरेशन कॅरी फॉरवर्ड होतात. त्याच्यामुळं मुलांना मी सब्जेक्ट म्हणून हे शिकवतच नाही, मला रिझल्टशी फारसं मी काही कोरिलेशन त्यांना करत नाही. फक्त एकच सांगतो की हा एक सब्जेक्ट आहे, तो आपल्याला फुल एनर्जीने एन्जॉय करायचा आहे. ती माझी पॅशन असल्यामुळं मुलांना ती पॅशन आपोआप होऊन जाते आणि मुलं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. हे मे बी एक नॅचरल टीचिंग जी आहे त्याचा काहीतरी बेनिफिट असावा, पण मुलांच्या आजपर्यंतच्या रिस्पॉन्समुळं मला ही जी टेक्निक मी वापरतो ती खूप जास्त बेनिफिशियल ठरली.